कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक. बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज. मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा. बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचा शक्ती प्रदर्शन. वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजून रॅलीद्वारे ताकद दाखवणार. बंजारा एकच. भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद. बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी. मुंडेंनी शब्द मागे घ्यावा. आंदोलक आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. शिंदेंवर चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या. नाव न घेता नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा. यूपीआयवरून आता एका दिवसामध्ये 10 लाखांचं पेमेंट करता येणार. व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा 2 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवली. तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहाराची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहणार. विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट. शेतकऱ्यांच्या 90% सोयाबीनचं नुकसान. विदर्भातील शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटींचं नुकसान. ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता. महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर. पहिल्या टप्प्यामधील भाडं 15 रुपये आणि त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची कपाशीसह इतर पिकं पाण्याखाली. शेतांना तलावाचं स्वरूप.